नातेसंबंध या टॉपिकवरील प्रश्न आहे. प्रश्न पहिला, पी ही एनची पत्नी असून यस ही पीची नणंद आहे. आर हा पीचा मुलगा आहे आणि टी हा एनचा मुलगा आहे. तर यसचं टीशी नातं काय? यसचं आपल्याला टीशी नातं काढायचं आहे. तर या एक्झाम्पलमध्ये आपण पत्नीचं नातं आहे आणि भाऊ बहिणीचं नातं आहे, मुलाचं नातं आहे. तर आपण यामध्ये पती पत्नीचं नातं आपण क्रॉस या यांनी दर्शवूया. नंतर भाऊ बहिणीचं नातं, भाऊ आणि बहिणीचं जे नातं आहे ते आपण म्हणजे इक्वलच्या या सिम्बॉलने दर्शवूया. आणि समजा मुलगा असेल, मुलगा हा ॲरोने दर्शवूया या सिम्बॉलने. चला तर मग सुरू करूया. पी ही एनची पत्नी असून म्हणजेच कोण आहे? पी ही एनची पत्नी आहे. पी ही काय? एनची पत्नी आहे, म्हणजे ही फिमेल झाली आणि काय हा मेल झाला. नंतर आहे यस ही पीची नणंद आहे. यस कोण आहे? ईची नणंद आहे, म्हणजे पीची नणंद आहे, म्हणजे ती कोणाची? एनची, म्हणजे तिच्या नवऱ्याची काय असेल? बहीण असेल, म्हणून की हे झाली आणि हे झाली फिमेल. नंतर आहे आर हा पीचा मुलगा आहे. आर कोणाचा मुलगा आहे? हा पीचा मुलगा आहे. आर जर पीचा मुलगा असेल, हे जर दोघं नवरा बायको असतील तर यांचा दोघांचा मुलगा हा आर असेल, म्हणजेच की पी हा आरचा मुलगा आहे, म्हणजे हा झाला मेल. नंतर आहे आणि टी हा एनचा मुलगा आहे. टी हा एनचा मुलगा आहे, म्हणजे तो पीचा पण मुलगा असेल, म्हणजेच की टी हा एनचा, म्हणजे आर आणि टी ना हे भाऊ आहेत. नंतर आहे तर यसचे टीशी नातं काय? यसचं टीशी नातं काय आहे? तर हे दोघं नवरा बायको आहेत, यांची नणंद आहे, यांची ही बहीण आहे, म्हणजेच की हे दोघं जर त्यांचे मुलं बाळ असतील तर त्यांच्या बाबाची बहीण त्यांची कोण लागणार आहे? आत्या. हे असं सॉल्व्ह होते. ते सोप्या पद्धतीत मॅथ्सचे क्वेश्चन समजून घेण्यासाठी फॉलो करा.